नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे ना, मी आज चाललेलो आहे शहापूरमध्ये असणाऱ्या इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला. तर तिथं ना एक भव्य दिव्य असं मोठं इस्कॉन टेम्पल होत आहे आमच्या इचलकरंजीमध्ये. मला वाटतं पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल ते बनत आहे आणि त्याला आज मी चाललेलो आहे भेट द्यायला. तर तुम्हाला दाखवतो त्या इस्कॉन टेम्पलमध्ये म्हणजे कुठं कुठं काय काय होणार आहे, कसं होणार आहे, किती मोठं आहे ते, याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला जाऊया. मी पोहोचले इथं. माझ्या समोर आहे इस्कॉन टेम्पल, तुम्ही बघू शकता. आणि खूप मोठा आहे पण, म्हणजे जसं विचार केला तो त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. मोठा आहे, एंट्रन्स वगैरे देऊन खूप छान बांधायला. खरं अजून याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. अजून याचं भरपूर काम बाकी आहे. एक तर हा जो आहे तो भगवंताचा मेन हॉल असणार आहे. भविष्यात भगवंत इथेच वास करणार आहेत. तो जो चौकोन दिसतोय पुढे गर्भगृहाचा, तो जवळजवळ 24 फूट हाईट आहे त्या गर्भगृहाची. याची आहे ह्या सभा मंडपाची जी उंची आहे ती 20 फूट आहे. आणि त्याच्या वरचा जो शिखर आहे तो जवळजवळ 51 फूट उंच आहे. याच्यावरचा शिखर, त्याच्यावरचा शिखर जो आहे तो 51 फूट उंच आहे गर्भगृहाच्या वरती. हा एवढा मोठा हॉल असणार आहे पूर्ण. आणि इथे समोर गरुडस्तंभ असणार आहे. इकडे गरुड स्तंभ म्हणजे जे अधिकचं चिन्ह दिसतंय ना, इथे गरुड स्तंभ असतो. तर वयस्कर लोकांसाठी लिफ्ट सुद्धा असणार आहे. लिफ्ट हा प्रदक्षिणा मार्ग आहे. हा असा प्रदक्षिणा मार्ग आहे. तर आता आपण जी मोकळी जागा पाहताय पूर्ण, जे नारळाचं झाड आहे, नारळाच्या पलीकडे 10 फूट आपली जागा आहे. आणि त्या कॉर्नरला जर पाहिलं तर तिथे यज्ञशाळा होणार आहे. यज्ञशाळेच्या बाजूला ब्रह्मचारी आश्रम असणार आहे. त्याच्या सगळ्यात खाली ग्राउंड फ्लोअरला असणारे प्रसादम हॉल, त्यानंतर असणारे ब्रह्मचारी निवास फर्स्ट फ्लोअरला, आणि दुसऱ्या सेकंड फ्लोअरला असणार आहे गेस्ट हाऊस. त्यानंतर असणार आहे थोडंसं पार्किंग, त्यानंतर असणार आहे 3 स्टार टॉयलेट बाथरूम, आणि पलीकडे जो मातीचा ढीग दिसतोय तिथं असणार आहे गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वत असणारे प्रॉपर तिथे, जेणेकरून भक्त येऊ शकतात. जे तिकडे गोवर्धनला जाऊ शकत नाही ते इथे येऊन भगवंतांना भोग वगैरे आपण करू शकतात. 56 भोग तयार करून आराधना करू शकतात. या बाजूला पाहिलं तर नारळ झाड दिसतंय, हे झाड दिसतंय इकडचं. इथे गोविंदाज रेस्टॉरंटची नवीन बिल्डिंग होणार आहे. 2 वर्षासाठी इकडे खालीच असणार आहे, फर्स्ट फ्लोअरला, खाली ग्राउंड फ्लोअरला. त्यानंतर इथं असणार आहे भविष्यात. काय तू काय म्हणत पुन्हा जातो काय तू म्हणला नाही? आवाज आला नाही? पाठीमागची जागा दिसते. अरे किशा म्हणलं तुला आवाज आला. बघा, हे पाठीमागे गोविंदाचं रेस्टॉरंट बनणार आहे पूर्ण. हे जे शुद्ध सात्विक प्रसादालय असते ते असते. इथं ओनियन गार्लिक, विदाऊट ओनियन गार्लिक प्रसाद तयार होतो, जो भगवंतांना भोग लावून आपल्याला दिला. म्हणजे एक तर भगवंतांचं उष्ट म्हणजे भगवंतांचा प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये जी एनर्जी चेतना जागृत होते, त्यासाठीचं हे गोविंदाज रेस्टॉरंट आहे. जगभरात प्रसिद्ध आहे. इस्कॉनचं सगळ्यात हाय क्वालिटी किचन मेंटेन केलं जातं. ते किचन आपल्या इचलकरंजीमध्ये इथे होणार आहे. हे आपल्या सगळ्या इचलकरंजी वासियांचं सौभाग्य आहे. म्हणून इथं हे गोविंदाज रेस्टॉरंट होणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये, 1 ते 2 वर्षांमध्ये. हा असणार आहे पूर्ण प्रदक्षिणा मार्ग, म्हणजे पूर्ण गोल प्रदर्शना मार्ग वरच. तिकडनं दाखवतो, तिकडे पाणी आहे. हे असणार आहे पुजारी रूम तिकडे. पुजारी रूम असणार आहे. हे असणार आहे भगवंतांचं स्पेशल किचन असणार आहे. इथे फक्त भगवंतांनाच भोग लावण्यासाठी प्रसाद बनवला जातो. म्हणजे फक्त भगवंतांना, साधारण लोकांसाठी इथे काही नाही. फक्त भगवंतासाठी इथे प्रसाद बनवणार, आणि ते पण प्रसाद बनवणारे फक्त दीक्षित भक्त असणार. म्हणजे त्याच्यासाठी पण तेच. हे असणार आहे भगवंतांचं वॉशिंग एरिया असणार आहे. जो प्रसाद तिकडे बनतो तो जाणार समोर, भगवंतांना भोग लागणार. भोग लागून येणार इकडे. इथं जो टेबल असणार आहे, इथं प्रसाद तो काढून परत डिस्ट्रीब्युट केला जाणार इथं. आणि नंतर मग इकडे भांडी वगैरे असेल ते इथं वॉश करण्यासाठी इथं वॉशिंग एरिया. म्हणजे त्याचं काय जे सामान असणार ते सगळं सेपरेटच असणार. सगळं सेपरेट सगळं सेपरेट असतं.
हा फक्त भगवंतच यूज करणार आहे, बाकी कोण हा नाही. इकडनं एंट्री असणार आहे. इकडनं आतमध्ये जे कोणी भक्त येते आल्यानंतर पहिल्यांदा इथे हात वगैरे धुणार, पाय धुणार आणि मग पुढे जाणार. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे हे असणार आहे वॉशिंग एरिया, तिकडे असणार आहे किचन, ते पूजा एरिया आणि त्यानंतर इकडे गर्भगृहाला एक एंट्री आहे. तुम्ही येऊ शकता, थोडं पाणी आहे. ही आहे भगवंताची ज्वेलरी रूम. ही भगवंताची ज्वेलरी रूम असणार आहे. समोर आल्यानंतर आपण पाहू शकता हे असणार आहे भगवंताचं मेन गर्भगृह. 2.5 फुटाच्या हाईट वरती इथे भगवंत असणार आहे. इथून अशी एंट्री असेल, इथे पडदा असेल. हे तिन्ही दरवाजे इकडे दिसत नाही. भगवंताची शृंगार साहित्याची ज्वेलरी रूम इकडे असेल. भगवंताचं ड्रेसिंग रूम तिकडे असेल. भगवंताचं किचन पाठीमागे इकडे पडदा असणार आहे. जवळजवळ 2.5 फूटच्या हाईट वरती भगवंत इथं असणार आहे. इकडनं असणार आहे लाकडाचं पूर्ण बनवलं जाणार आहे, पूर्ण भव्य. समोरून दिसताना अगदी दिव्य असं दिसणार आहे, जे शब्दात आपण वर्णन करू नाही शकत. आणि हे करू शकता, साक्षात इथे भगवंत आहेत. आणि याच्या बरोबर खाली जे आता जमीन लेवल आहे, ग्राउंड फ्लोअरला, तिथनं जवळजवळ 35 फूट खाली अनंतशेष स्थापन आहे. अनंतशेष ज्यांनी पूर्ण पृथ्वी धारण केलेली आहे आपल्या फणावरती, तसंच त्यांनी मंदिर धारण केलेलं आहे. त्यामुळे कुठले काही भूकंप असेल किंवा काय असेल अशा परिस्थितीमध्ये मंदिराला कोणीही हलवू शकत नाही. साक्षात भगवंत त्याला हँडल करत आहेत आपल्या फणावर. पाहू शकता हे आहे ड्रेसिंग रूम. ही प्रत्येक भगवंतांचे ओनली ड्रेसिंग रूम आहे. तिथं असे कपाट वगैरे तयार होणार, पूर्ण भगवंताचे स्पेशल ड्रेस असतात, ते सगळे असणार आहेत. आणि इकडे एक दरवाजा असणार आहे. इथे एक दरवाजा असतात, इथून वरती जाण्यासाठी मार्ग. जे पावसाळ्यात उन्हाळ्यात वगैरे भगवानाचे ड्रेसेस असतील किंवा काही कपडे असतील, हे वाळवण्यासाठी, सुकवण्यासाठी जागा अशी एक्स्ट्रा केलेली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या वगैरे वरती ठेवण्यासाठी जागा आहे. तिकडे तुम्ही पाहू शकता हा रामनामचा पिलर आहे. भक्तांची विशेष मया असते, म्हणजे भगवंताप्रती भगवंताचं नाव त्यांनी लिहून त्याच्यामध्ये ह्या पिलर मध्ये घातलेलं आहे. त्यामुळे हा पिलर इथे रामनामचा पिलर आहे. हा म्हणजे ज्या विटा आहेत त्याच्यावर हे केलेलं काय, कागदांवरती लिहून आहे ना, ज्यावेळेला आपण ते कॉन्क्रीट मिक्स करून टाकतो त्यावेळेला त्यामध्ये टाकलेलं आहे ते. याच्यावर सुद्धा सगळे नक्षी काम वगैरे ते नेणार, ते चालूच आहे. आता दिवाळीमुळे भक्तांनी सुट्टी घेतली. 51 फुटाचं शिखर आहे पूर्ण. घ्यायची सेवा जी आहे आम्ही सगळे भक्त मिळून करतो. प्रॉपर विटा असू दे, बस स्टँड असू दे. आता कामगारांची थोडीफार कमी असल्यामुळे आम्ही स्वतः विटा घेतल्या. या पुढच्या आम्ही घेतलेल्या शेखर नाईक प्रभू म्हणून आहेत. शेखर नाईक जे शिल्पकार आहेत आपले इचलकरंजीचे, त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मशीन दिलंय सेवा करण्यासाठी, मंदिर घेण्यासाठी, वरती घेण्यासाठी. आणि आम्ही विटा पहिल्यांदा हाताने घेत होतो. म्हटले प्रभूजी आपलं मशीन असताना तुम्ही कशाला काय करताय, म्हणून प्रभूजींनी मशीन दिलं आम्हाला, तुम्ही मशीन वापरून वरती घ्या म्हणून. ह्याच्यापर्यंत कुठलेही पैसे त्यांनी घेत नाहीत, काही नाही त्याच्यावर. हा पूर्ण जो मोकळा एरिया दिसतो हा असणार इथं सोलर वॉटर, इथं सोलर असतं ना, सोलर आपण हा हॉल तुम्ही इकडनं बघू शकता. इथे खिडक्या वगैरे असणार आहेत, म्हणजे हॉल एवढा मोठा आहे. म्हणजे जेणेकरून वरून सुद्धा हे बघता यावं. भविष्यात जर गर्दी झाली तर वरती येऊ शकतात ना. तसं काही वरचं काही प्लॅन करणार नाही आहे खाली, कारण जर वाढलं पब्लिक तर खाली एक्स्ट्रा सीन खाली लावणार आपण ग्राउंड फ्लोअरला, आणि बाहेर पण लावणार, स्क्रीन लावणार, स्पीकर्स पण असणार आहे. किती जरी पब्लिक आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं जवळजवळ 3-3.5 लोक थांबू शकतात एका ह्याच्यामध्ये. हे आणि बाहेरचं सगळं. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा सभा मंडप आहे. हा सभा मंडपाचा स्लॅब आहे. की इकडनं पूर्ण शिखर बघू शकता. त्याच्यावरती अशी कळसाची डिझाईन व्हायला लागली. चालू तरी पडशील वरती कळसाची डिझाईन व्हायला लागली. त्याला वर जाण्यासाठी वगैरे ते नाही केले का? ते बनवलं ना आपण ट्रकच्या ह्याच्यामध्ये पार्ट असतात ना,
पाट्यामध्ये अडकवलेलं असते बघा ते कसं हा हा ते राऊंड तिथं घातले आपण. ते वर ध्वज वगैरे ते लावण्यासाठी काय हा म्हणजे ते जे वरती दिसते हा रॉड दिसतोय तिथं हा. आपण झेंडा लावणार आहे. हा. तिथं झेंडा येईल किंवा साईडला साईडला झेंडा येईल. तिथं तो कळसाचं कळस तांब्याचं येणार. हा Yes, ते येणार. आता म्हणजे तो पूर्ण use असतो. प्रताप प्रभू हात वर करा. हे वॉचमन भगवानाच्या सेवेसाठी हा. वरती चढतात शिखर वरती. हा. हे वॉचमन आहे प्रताप. हे पुरी उडीसावरून आहे. भगवानाच्या सेवेसाठी विशेष माणूस मागवला इथं. तिथून हा कारण साधारण माणसं करतच का. होय. खाली बघा. हा. खाली कमी गिरे नाही शकत. हो. पडते शेवटी म्हटलं आपणच करू. हे प्रयत्न आम्हाला आमचे सहस्राम प्रभू तुम्हाला सांगितलं गुरु महाराज सांगितलं ना लोकमान्य महाराज हा. त्यांचे भाचे श्रीमान सहस्राम दास प्रभू जी आरोग्याची जागा आहे ना आपली पूर्ण हा. म्हणजे मग त्यांनी दिलेली आहे.